न्यूजच्या माध्यमातून आपण गेल्या 10 दिवसापासून ज्या उद्योग इंडस्ट्री इथनं चाकणवरनं काही खंडाळा, त्याचप्रमाणे गुजरात, आंध्र प्रदेश, धारवाड या ठिकाणी चाललेल्या आहेत, तर त्या का चाललेल्या आहेत याचा आढावा घेण्यासाठी आणि याची माहिती घेण्यासाठी रोहित दादा आज या ठिकाणी चाकणमधील सर्व उद्योजकांसाठी संवाद सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पत्रकार बांधव जर या ठिकाणी असतील तर त्यांनी समोरून बसावं. खरं तर रोहितदादा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अडचणी असतात त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करतात आणि खरं तर उद्योजकांची अडचण गेल्या कित्येक वर्षापासून 1990 पासून ह्या चाकण इंडस्ट्रीमध्ये MIDC खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झाली आणि त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एवढंसं झालेलं नाही आहे. परंतु लोकांना सर्वात पसंती जर कुठली असेल ह्या जगामध्ये, मोठी इंडस्ट्री कुठली असेल तर ही चाकण इंडस्ट्री आहे आणि त्याच्यानंतर आता डेट्रॉइटचा नंबर लागतो. परंतु ह्या चाकण इंडस्ट्रीमध्ये सुविधांची एवढी कमतरता आहे. आज प्रत्येक उद्योजकाला त्या ठिकाणी आपला जीव मुठीत धरून त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. प्रत्येक उद्योजकाच्या समस्या अनेक आहेत. रस्त्याची परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे. त्याचप्रमाणे MSEBीकडे येणारा जो वीज पुरवठा आहे तो कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी बरोबर नसून व्होल्टेजचा प्रॉब्लेम, युनिटचं कॉस्ट इन्क्रीज आणि त्याचप्रमाणे ह्या वाहतुकीच्या समस्यामुळे कस्टमरला ज्यावेळेस